हिवाळा संपून थोडंसं ऊन पडायला सुरू झालं की हा ऋतुसंधीचा जो काळ येतो त्या काळामध्ये आपलं शरीर नाजूक होतं आणि त्यामुळेच ह्या काळामध्ये सर्दी, खोकला, त्यासोबतच पित्ताचा त्रास होणं किंवा अंगावर रॅशेस येणं अशा प्रकारच्या आजारांचं प्रमाण वाढतं. हा ऋतुसंधीचा काळ जो असतो ह्या काळामध्ये आपलं शरीर हे इन्फेक्शनला प्रोन असतं आणि म्हणूनच आयुर्वेदामध्ये ह्या काळामध्ये वमन करायला सांगितलेलं आहे. काय होतं की थंडीच्या काळामध्ये आपल्या शरीरामध्ये कफ साठून राहतो आणि जसं ऊन पडायला लागतं तसं त्या उन्हाने हा कफ पातळ व्हायला लागतो आणि हा जो शरीरामध्ये साठलेला कफ आहे तो शरीरामधनं बाहेर काढून टाकण्यासाठी आयुर्वेदामध्ये वमन करायला सांगितलेलं आहे. पण आपण काय करतोय माहिती का? सर्दी खोकला झाला की त्याच्यासाठी आपण सिट्रिझिन घेतो, अँटीबायोटिक घेतो. त्याच्यामुळे काय होतो, जो दुष्टकफ शरीरातनं बाहेर पडायला पाहिजे तो बाहेर पडतच नाही आणि तो तसाच दबून राहतो आणि मग सर्दी खोकल्याच्या वरच्या लेवलचे आजार आपल्याला व्हायला लागतात.